नमस्कार. मी डॉक्टर नारायण भोसले. उलगुलान एक साहित्यिक चळवळ या विचार मंचावर आज आपणाशी भटक्या विमुक्तांचे साहित्य आणि माझे येऊ घातलेले आत्मकथन जे आहे देशोधडी याविषयी आपणाशी मनोगत व्यक्त करणार आहे, हितगुज साधणार आहे, त्याविषयी चर्चा करणार आहे. डॉक्टर सखाराम डाखोरे यांनी जवळजवळ महिन्याभरापूर्वीच मला हा विषय दिलेला होता, परंतु गेल्या महिन्याभरापासूनच आम्ही मुंबई विद्यापीठाच्या न्याकच्या कमिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना मी त्यांना वेगवेगळ्या तारखा देत होतो आणि त्या तारखा माझ्याकडून काही पाळणे शक्य नव्हते. पण डाखोरे सरांनी या गोष्टीचा पिछा पुरवला आणि मला उलगुलान एक साहित्यिक चळवळ यावर बोलण्यासाठी उद्युक्त केलं, इन्सिस्ट केलं आणि सक्ती सुद्धा केली. डाखोरेंच्या या पाठलाग करण्याच्या भूमिकेमुळे आज मी आपणा समोर फेसबुक लाईव्ह आलेलो आहे. आपण सर्वजण भटके आणि विमुक्त यांना जाणता आहात, ज्याला इंग्रजीत शब्द आहे डिनोटिफाईड नोमॅडिक ट्राइब. जे नोटिफाय केले होते वेगळ्या प्रकारचा शिक्का मारून, त्यांना 1952 मध्ये डिनोटिफाईड केलं आणि क्रिमिनल ट्राइब असं म्हटलं होतं. त्यांना आपण विमुक्त जाती असं नाव दिलं स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 नंतर. ज्यांना ब्रिटिश कालखंडामध्ये गुन्हेगारीचा शिक्का लावलेला होता, असा गुन्हेगारीचा शिक्का 70-72 वर्ष अंगावर घेऊन फिरणारा जो समुदाय होता, त्या समुदायाविषयी आज आपल्याला बोलायचं आहे. आणि त्या समुदायातला एक छोटा गट, एक छोटी जमात, एक छोटी ट्राइब, नाथपंथी डवरी गोसावी अशी आहे. त्या नाथपंथी डवरी गोसावी जमातीत जन्म घेतलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं, विद्यार्थ्याचं एक आत्मकथन येत आहे. त्याचं नाव आहे देशोधडी. मित्रहो, एक नाही, दोन नाही, तर गेले 28 वर्षापासून मी हे आत्मकथन लिहित आहे. हे आत्मकथन लिहित असताना ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅरियर्स क्रॉस करून मला जावं लागलं, त्या बॅरियर्स विषयी मी आपणाशी बोलणार आहे. आत्मकथन लिहिताना कोणकोणत्या प्रकारच्या आपण तयारी केली पाहिजे, त्याआधीचं पूर्व साहित्य म्हणून आपण काय वाचलं पाहिजे. जी दलित आत्मकथनं मराठीमध्ये येऊन गेलेली आहेत, हिंदीमध्ये येऊन गेलेली आहेत, इंग्रजीमध्ये येऊन गेलेली आहेत, ज्याचा प्रचंड मोठा अभ्यास हा महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्या बाहेर सुद्धा होतो आहे. अशा विषयी काही आपण थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करूया. उपरा, उचल्या, बलुत यासारखी आत्मकथनं आपण वाचली असेल किंवा त्या आत्मकथनाच्या फॉर्मला आपण हाताळलं सुद्धा असेल. इथं जे श्रोते उपस्थित असतील त्यापैकी काही श्रोते हे आत्मकथनाचे लेखक सुद्धा असतील किंवा एखाद्या पुस्तकाचे लेखक असतील किंवा एखाद्या कवितेचे लेखक असतील.
मित्र हो, एखादं रिसर्च बुक लिहिण्यासारखं तुम्हाला आत्मकथन या साहित्याला भिडावं लागतं. तुमच्या भूतकाळामध्ये अनेक प्रकारच्या आठवणीचं जंजाळ भरलेलं असतं. अनेक धागे दोरे त्या उकरण्यामध्ये जमा झालेले असतात. त्यातला एक एक धागा अगदी अलगदपणे आत्मकथन लिहित असताना तुम्हाला नोट डाऊन करावा लागतो. समजा तुम्ही तुमच्या बालपणाविषयी लिहित आहात. जेवढं तुम्हाला स्मृती आठवते, जेवढी तुम्हाला तुमच्याविषयीची आठवण आठवते, त्या आठवणीचा एक लेखाजोखा एका साईडला काढायचा आहे की बालपणाच्या विषयी. त्या बालपणाच्या विषयीच्या आपल्या आठवणी आपल्याला सांगायच्या आहेत. त्याही वेळी आपल्याला जेवढ्या केवढ्या त्या बालपणाच्या विषयीच्या आठवणी आठवतील, जेवढं केवढं आपल्याला त्या बालपणाच्या विषयी सांगता येईल, त्याच्या काही नोंदी आपल्या वहीमध्ये करून ठेवायच्या आहेत. जसजसं बालपण संपतं आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे मिळली असेल तर शाळा, जे जीवन तुमच्या वाटेला वेगवेगळ्या प्रकाराने आलेलं आहे, ते या सर्व गोष्टीची नोंद पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये करायची आहे. जशी तुमची समज वाढत जाते 12-15 वर्षापर्यंत, त्याचा एक टप्पा बनवायचा. त्या 12-15 वर्षाच्या आठवणी ह्या तुमच्या विशेष करून तुमच्या जीवनाला आकार देणारे असतात. म्हणजे साधारणतः वयवर्ष 6च्या आसपासच्या लोकांना आठवतं. त्याच्यासोबत 12-15 वर्षापर्यंत पण आठवायला लागतं. आपल्या जीवनाला विशेषतः आकार देणारी ती वय असतात, ते वेळ असते. त्याच्यामुळं त्याविषयीच्या ज्या आठवणी गुंतल्या गेलेल्या आहेत, त्या तुम्हाला व्यवस्थित करून आठवून एका साईडला करायच्या आहेत. त्यातल्या प्रसंगाची मांडणी करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही एक 20-25चे जेव्हा होता, तेव्हा अनेक प्रकारच्या जबाबदारीचं ओझं तुमच्या अंगावर पडलेलं असतं, माझ्या अंगावर पडलेलं असतं. साधारणतः 1992 साली मी माझं देशोधडी हे आत्मकथन लिहायला घेतलं आणि ते आता गेल्या वर्षी नुकतंच लिहून पूर्ण झालेलं आहे. पुण्याच्या महनीय प्रकाशक जे आहेत, मनोविकास प्रकाशन यांनी ती एका वर्षाभरापूर्वी स्वीकारलेलं आहे आणि ती आता प्रेसमध्ये असल्यामुळं तुम्हाला ते लवकरच वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहे. मित्रहो, हे आत्मकथन जेव्हा मी वाचायला, म्हणजे माझं आत्मकथन मी जेव्हा लिहायला घेतलं, त्याच्या आधी 1992 साली मी विशेष असा आत्मकथन वाचनाच्या बाजूचा नव्हतो. त्यामुळं जसजसं पुढे जात गेलो, तसतसं पुढे आत्मकथन लिहिताना मला त्या गोष्टीचा वेगळा अंदाज नव्हता. मी कॉलेजचा विद्यार्थी होतो आणि आत्मकथन लिहित, परंतु त्याच्या सोबत मी नंतर मराठीमधली, विशेषतः भटक्या विमुक्तांच्या जीवनाचा वेध घेणारी, भटक्या विमुक्तांचं जीवन विश्लेषित करणारी, उलगडून दाखवणारी, त्यातले कोपरे कोपरे सांगणारी जी आत्मकथनं होती, ती आत्मकथनं मी तुम्हाला वाचण्यासाठी सुद्धा सांगतो, विनंती करतो की तुम्ही ते वाचा जरूर. म्हणजे एक उचल्या नावाचं आत्मकथन आहे. काही लोकांनी ते वाचलं असेल, त्याला साहित्य अकादमी पण मिळाली, आणि काही लोकांनी ते वाचलं नसेल. पण मी आपणाला विनंती करेल की आपण ते आत्मकथन
जरूर वाचावं. या आत्मकथनाच्या मनपृष्ठावर एक मजकूर आहे की ज्या मजकुराने या आत्मकथनाच्या आतमध्ये काय आहे हे तुम्हाला दिसून येईल. आमच्या घरच्याला आणि जातीच्याला बाहेरगावी जायचं झालं तर पोलीस पाटलाचा धाकला घेऊन जावं लागायचं. लक्षात घ्या, अशा प्रकारचं जीवन भटक्या विमुक्तांच्या शिवाय कोणाच्या वाटेला आलेलं नाही. ज्याला गाव नाही किंवा जिथं ते राहतात त्या ठिकाणी त्यांना राहता येत नाही आणि जाताही येत नाही परवानगी शिवाय. राहताही येत नाही परवानगी शिवाय. हे भटक्या विमुक्तांच्या आत्मकथनाचं अनन्य असं वैशिष्ट्य आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, असं त्याला म्हणता येत नाही, कारण त्याला भारत नावाच्या देशामध्ये राहता येत नाही आणि भारत नावाच्या देशातल्या कोणत्याही भागातून कोणत्याही भागामध्ये परवानगी शिवाय जाता येत नाही. हे उचल्याच्या निमित्ताने भारतभरामध्ये भटक्या विमुक्तांच्या जीवनाच्या विषयी एक चर्चा झाली. आम्हाला बिना दाखल्याचं कुठेही फिरता येत नाही. जर जनावराला कुठे विकायचं झालं तर दुसऱ्या गावाला न्यायचं झालं तर त्याला जसा दाखला लागतो आणि बिगर दाखल्याचं जनावर घेत नाही, तसं त्या जनावरासारखी आमच्या उचल्या लोकांची गत झालेली आहे. श्री विद्या प्रकाशनाने हे पुस्तक लक्ष्मण गायकवाडांचं छापलं होतं. याला वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळाले आणि आपल्या जीवनाचे, आपल्या जातीच्या जीवनाचे, तिच्या धर्माचे, संस्कृतीचे लहान लहान कांगोरे लक्ष्मण गायकवाडांच्या या आत्मकथनातून बाहेर आलेले आहेत. तशा प्रकारचा किंवा त्याहून जास्त खोलात जाऊन विचार करण्याचा प्रयत्न मी माझ्या देशोधडी या आत्मकथनात केलेला आहे. आता उचल्या आणि उपरा ही गुन्हेगार मानल्या जमातीची आत्मकथनं होती. पण भटक्यांमध्ये अजून एक मोठा गट आहे की जो भिक्षेकरी आहे, कलाकार आहे, कला दाखवून भिक्षा मागतो, अशा प्रकारचा आहे. तर त्या कलाकार असलेल्या, भिक्षा मागत असलेल्या जमातीचं जे आत्मकथन आहे, आपण ज्यांना ओळखता सर्वांना, दादासाहेब मोरे यांना, तर त्या दादासाहेब मोरे यांचं हे गबाळ नावाचं आत्मकथन भिक्षेकरी जमातीच्या एका मुलाचं आत्मकथन, शाळा शिकत असताना आलेल्या दाहक अनुभवाचं आत्मकथन, शाळा शिकत असताना आपले आई वडील कोणत्या एरियामध्ये, कोणत्या प्रांतामध्ये, कुठे असतील याची कोणतीही कल्पना नसलेल्या या मुलाचं आत्मकथन आपण जरूर वाचलं पाहिजे. याही आत्मकथनातले बारकावे माझ्या मनाला विशेष करून भावले आणि त्याचा विस्तार करायचा प्रयत्न मी माझ्या देशोधडी नामक आत्मकथनामध्ये केला. दक्षिण महाराष्ट्रामध्ये बेरड नावाची जमात आहे, गुन्हेगार मानली गेलेली आहे. त्या गुन्हेगार मानल्या गेलेल्या बेरड नावाच्या जमातीच्या भीमराव गस्ती यांना आपण ओळखता. त्यांचं 2-4 वर्षापूर्वी निधन झालं, आपल्याला माहिती आहे. आणि त्यांनी आपलं आत्मकथन 2 भागामध्ये लिहिलेलं आहे. एक आहे त्याचं बेरड आणि दुसरं आहे आक्रोश. बेरड हे आत्मकथन विशेष करून गाजलं. बेरडांची जिंदगी, गुन्हेगार जमातीच्या एका मोठ्या गटाची जिंदगी, तिचं असणं, तिचं फिरणं, तिचं भटकणं, त्या जमातीच्या विषयी लोकांच्या मनात असलेल्या बारकाव्याचा धांडोळा यात घेतलेला आहे. जमातीविषयी असलेला जो व्ह्यू आहे, तो व्ह्यू सुद्धा या पुस्तकात आलेला आहे, या आत्मकथनात आलेला आहे. हे आपण विशेष करून वाचलं पाहिजे. मुक्तीच्या
विचाराला बांधलेल्या असलेल्या लेखकाला जेव्हा अशा प्रकारचे अनुभव येतात, आपलीच जमात आपल्या विरोधामध्ये काम करते आहे, आपलीच जमात शासन सरकार आणि त्याचे दलाल यांना सपोर्ट करते आहे, आपलीच जमात आपल्या हालचालीच्या सूक्ष्म बातम्या पोलिसांना देते आहे, अशाही अवस्थेमध्ये आपल्या जमातीच्या बंधमुक्तीचा विचार कसा करावा याविषयी भीमराव गस्तीची ही दोन्ही आत्मकथनं आपल्याला विशेष करून वाचावी लागतील. या दोन्ही आत्मकथनातून मी काही प्रकारचा बोध घेतला आणि देशोधडी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे जे कमतरता मला वाटत गेल्या या आत्मकथनातल्या, किंवा ज्या ज्या मोक्याच्या बाजू, ज्या त्यांचा मेन एरिया आहे त्या बाजू जशा मला भावल्या, त्यातल्या बऱ्याच गोष्टीचा उल्लेख मी माझ्या आत्मकथनात केलेला आहे. केवळ गिरी यांचं भटक्या हे आत्मकथन आहे आणि त्यांच्या बायकोचं मरणकळा, म्हणजे जनाबाई गिरी यांचं मरणकळा हे आत्मकथन आहे. ही दोन्ही आत्मकथनं फार महत्वाची आहे. गोपाळ समाजातनं आलेल्या, गाई गुरु चालणाऱ्या समाजातनं आलेल्या, भिक्षकरी समाज असलेल्या, जात पंचायतीने जखडलेल्या, मुलींच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्या, एकूण शिक्षणालाच विरोध करणाऱ्या जमातीचं आत्मकथन जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्या जमातीचं स्त्रियांच्या विषयीच्या धारणा काय आहे, त्या धारणाचा आपण विशेष करून विचार केला पाहिजे. तसंच आमच्या या नाथपंथी डवरी गोसावी समाजाची शिक्षण विषयक धारणा काय आहे, या नाथपंथी डवरी गोसावी समाजाची स्त्रियाविषयी धारणा काय आहे, जाती पंचायती विषयीची धारणा काय आहे, जाती पंचायतीचे कायदे कसे तयार झालेले आहेत, जाती पंचायतीच्या कायद्यांनी कशा प्रकारे एकमेकांना बांधून ठेवलं आहे आणि दुसऱ्यांशी संवाद साधताना कशा बंदिस्तीचा अनुभव दिलेला आहे, हे माझ्या आत्मकथनात तुम्हाला विशेष करून पाहायला मिळेल, वाचायला मिळेल. यातल्या बऱ्याचशा जाती ह्या महाराष्ट्राबाहेरून महाराष्ट्रात आल्या, म्हणजे उत्तरेकडून महाराष्ट्रात आल्या, काही जाती दक्षिणेकडून महाराष्ट्रात आल्या आणि ते इथे राहिल्या. नाथपंथी डवरी गोसावी अशी एक जात आहे की जी महाराष्ट्रीयन आहे आणि भारतभर फिरते. राहायला घर नाही, सांगायला गाव नाही, अशा या अवस्थेमध्ये ती आपल्या तथाकथित संस्कृतीचा अभिमान बाळगते, जात पंचायतीचा अभिमान बाळगते, आपल्या देवदेवतांचा अभिमान बाळगते, आपल्या प्रथा परंपरेचा अभिमान बाळगते, स्वतःच्या अनेक वाईट कुप्रथांचा सुद्धा अभिमान बाळगते. विशेष करून शिक्षणाचा अभिमान बाळगत नाही, शिक्षणाची कास धरत नाही. विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाजूची ही जमात राहिलेली नाही. परंतु जसजसा काळ जातो तसतसे या समाजामध्ये इतर समाजाच्या अनुषंगाने काही संकर तयार होतो, संपर्क येतो, शिक्षणाने बदललेल्या गोष्टींची दृष्टी तयार होते आणि या समाजातली काही मुलं, काही मुली शिकत आहेत, शिकून आपलं विश्व उभा करतायत. त्यावेळेस त्यांना जो अनुभव आला आपल्या जमातीचा, आपल्या जमातीच्या धारणांचा, आपल्या जमातीतील जातपंचायतीचा, आपल्या जमातीतील इतिहासाचा आणि आपल्या जमातीतील देवदेवतांच्या यात्रा, जत्रा, खेत्रा या निमित्ताने त्यांच्या ज्या भेटीगाठी होत, त्या भेटीगाठीचा याविषयीचं सूक्ष्म असं निरीक्षण करण्याचा प्रयत्न मी माझ्या बाबतीमध्ये आणि माझ्या नाथपंथी डवरी गोसावी या जातीच्या बाबतीमध्ये करायचा प्रयत्न केलेला आहे. तो देशोधडी या नावाने, देशोधडी या नावाने कधी कधी एक संदिग्धता येते की नेमकं ह्यात काय असेल. आमच्या या जमातीचं व्यवच्छेदक लक्षण आहे पाल,
आणि पालासाठी वापरलेलं मेढ, ज्याला आमच्या भाषेमध्ये आड मेढी 12 खुट असं म्हटलं जातं. तर ही गोष्ट आहे आड मेढी आणि 12 खुट्याची. आड हे आडवा असतं पालाला लावलेलं, आणि त्या आड्याला 2 ढेपा म्हणजे 2 मेढी असतात, आणि त्या मेढीवर ते पाल असतं. त्याला या साईडला 2 खुटे आणि या साईडला 2 खुटे, हे पाल झाकण्यासाठी त्याला आम्ही मोगाळ म्हणतो. त्याचे पुन्हा 4 खुटे आणि या पालाच्या बॅक साईडला पुन्हा एक मोगाळ असतं, ते झाकण्यासाठी पुन्हा 4 खुटे, असे 12 खुटे असतात. म्हणून म्हटलंच गेलं की आड मेढी 12 खुटी, असं आम्ही आपसात सुद्धा बोलताना बोलत असतो की आड मेढी 12 खुटी. तर देशोधडीच्या कंसामध्ये नाव दिलेलं आहे आड मेढी आणि 12 खुटी. तर त्या प्रत्येक खुट्याची ही कहाणी आहे. पाल देण्याची एक विशिष्ट पद्धती आहे जी परंपरेतनं आलेली आहे. परंपरेतनं येता येता तिच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स आलेलं आहे. जेव्हा त्यांना कळालं की पालाच्या मागच्या बाजूने वारा येतो आहे, पाणी येत आहे, हवा येते आहे, पाऊस येतो आहे, तेव्हा पाठीमागून जे पाल बांधलं गेलं त्याला मोगाळ असं नाव नंतर कालांतराने पडलं. पाल आणि मोगाळ असंही आमच्या भाषेमध्ये त्याला म्हटलं गेलेलं आहे. तर त्या मोगळाची एक वेगळी कथा तुम्हाला या माझ्या आत्मकथनात ऐकायला मिळेल. तिथं ज्या वस्तू असतात, भिक्षेकरी समाज आहे, देवावर भिक्षा मागतो, त्यामुळं त्यातल्या प्रत्येक देवतेची कथा आहे. कोणत्या देवतेवर तो कसा भीक मागतो त्यातली कथा तुम्हाला यात वाचायला मिळेल. आणि तो त्याचं जे काय तथाकथित गाव असेल ते गाव सोडून तो इतर जिल्ह्यामध्ये, इतर प्रांतामध्ये, विशेषतः यूपी, बिहार, बंगाल, नेपाळ इथपर्यंत हा समाज भिक्षेसाठी धडका मारतो. 2, 3, 4, 5, 10 वर्षांनी केव्हा तरी आपल्या तथाकथित गावी यायचा प्रयत्न करतो. विशेषतः देवदेवताची जिथं यात्रा भरते त्याच ठिकाणी हे लोक एकमेकांना भेटतात. सपोज एखाद्याच्या मुलीचं लग्न झालं असेल तर ती लग्न होऊन मुलगी जाते तिच्या नवऱ्यासोबत भीक मागत 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 कन्याकुमारीपर्यंत जाऊन पोहोचते. ती वापस कधी येईल हे तिलाही माहीत नसतं आणि तिच्या आई वडिलांनाही माहीत नसतं. पण केव्हा तरी माझी मुलगी येईल आणि भेट होईल ही एक आशा असते. पण ती कुठे येईल? दोघांना पण राहायला गाव नाही, शिवार नाही. ती भेट होईल जत्रेच्या ठिकाणी. त्या जत्रांच्या तारखा युगायुगाने ठरलेल्या असतात. तर त्याविषयीची सुद्धा उलगडा या तुम्हाला माझ्या आत्मकथनामध्ये वाचायला मिळेल की माईलेकींची, लग्न झालेल्या माईलेकींची भेट कशी होते आणि कुठे होते. सगळे सोयरे एकमेकांना कसे भेटतात आणि कुठे भेटतात. एखादं कुटुंब भीक मागता मागता दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलं, तिथे कोणाची तरी मयत झाली असेल तर या मैतीची दुसऱ्या भावाला खबर, दुसऱ्या बहिणीला खबर किती वर्षांनी लागते? 2, 3, 4, 5, 10 वर्षांनी लागते की आपले आजोबा गेलेले आहेत. इवन दोज आपले भाऊ गेलेले आहेत, ही सुद्धा खबर 2, 3, 4, 5, 10 वर्षांनी लागते. जशी त्यांची यात्रेमध्ये भेट होईल, ती यात्रा ठरलेली असते. ती साधारणतः ज्याला तुम्ही आखिती म्हणता, चैत्र वैशाख म्हणता मराठी भाषेमधल्या महिन्यामध्ये, तेव्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुका माळशिरस आणि तिथे नातेपुते म्हणून एक गाव आहे आणि त्या गावामध्ये नाथबाबाची म्हणजे भैरोबाची यात्रा भरते. त्या यात्रेला हा समाज कुठेन पण जगाच्या कानाकोपऱ्यातून भिक्षा मागत मागत तिथे तो त्या तारखेला नेमका येऊन पोहोचतो आणि तिथे त्यांची 2-5 वर्षांनी भेट होते. कारण ते नेहमीच त्या यात्रेला येत नाहीत. जेव्हा केव्हा त्यांना आपल्या भावंडाची आठवण आली असेल, सगळ्या संबंधाची आठवण आली असेल, सोयऱ्यांची आठवण आली असेल, मुलगी आता लग्नाला आलेली आहे द्यायची कुठे, तर त्या यात्रेची मध्ये ते मुलीला घेऊन येतात. तिचं काय
2, 5, 10 वर्षे वय असतं, त्या वयातली ती मुलगी तिथे येते, आई वडील घेऊन येतात आणि तिथे त्याच वयाचा कोणीतरी मुलगा त्याचे आई वडील घेऊन आलेले असतात, तिथे ते संबंध जुळतात, तिथंच लग्न होतं किंवा अनेक ठिकाणी लग्न होतं, ती मुलगी पुढे जाते. पण आता हे चित्र बरंच बदललेलं आहे. बऱ्यापैकी हा समाज वेगवेगळ्या भागामध्ये थोडाफार का होईना स्थिर होण्याचा प्रयत्न करतो आहे. मुंबईसारख्या अनेक शहरांमध्ये, झोपड्यांमध्ये कुठे कुठे जागा पकडून हा समाज स्थिर होतो आहे. माझ्यासारखी काही मुलं जे शिक्षण घेऊन नोकरी धंद्याला लागलेले आहेत ते स्थिर होत आहेत आणि त्यांच्या निमित्ताने त्यांची भावंड, त्यांचे आई वडील अशी किमान आज 2-5 हजार का होईना कुटुंब तथाकथित गावी स्थिर आहेत. घर, जमीन, नोकरी यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि स्थिर होत आहेत. पण ही फार ओयासिस सारखी मोजकीच तुम्हाला उदाहरणं दिसतील. अत्यंतिक अंधार असलेले अनेक प्रकारचे लोक या जाती समाजामध्ये आहेत, वाढत आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कोल्हाट्याचं पोर हे आत्मकथन, या आत्मकथनाने एक वेगळी उंची गाठली. कलाकार समाजातल्या एका युवकाचं जीवन काय असतं, कलाकार समाजातल्या एका स्त्रीचं जीवन काय असतं आणि कलाकार समाजातल्या काही कलाकारांना काय मान मिळतो आणि काही कलाकारांना काय प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. त्यामुळे कलाकाराची अदा, कलाकाराची इज्जत ही जातीवरून ठरते. वरच्या जातीचे कलाकार हे वेगवेगळ्या पुरस्कारचे माननीय असतात किंवा प्राप्ती असतात आणि खाल्ल्या जातीचे कलाकार हे नेहमीच अवहेलनेचा विषय असतो. कोल्हाट्याचं पोर किशोर संताबाई काळे याच्या निमित्ताने आपण यांचं जीवन सुद्धा अभ्यासलेलं असेल, अनुभवलेलं असेल. कोल्हाटी समाजाच्या एका युवकांनी आपल्या आई वडिलांविषयी, आपल्या समाजाविषयी, जातीविषयी, पातीविषयी, जातपंचायतीविषयी, मला या समाजातले काही युवक भेटतात आणि सांगतात की या किशोर काळे यांनी आमच्या जातीचा अपमान केलेला आहे, आमच्या जातीचे गुपित उघडी केलेली आहेत आणि असं त्यांनी करायला नाही, पण यांनी आम्हाला लाज वाटते. लाज तर जातीतल्या त्या नियमांना वाटली पाहिजे. अशा प्रकारचं जीवन यांना व्यतीत करायला लावणाऱ्या व्यवस्थेला लाज वाटली पाहिजे. तुम्हाला लाज वाटून का उपयोग आहे? काही युवक मला भेटले आणि त्यांनी म्हटलंय की तुम्ही ह्या पुस्तकाचा उल्लेख करू नका, आमच्या समाजाचा अपमान होतो या पुस्तकाने. मानस कुठं आहे आपल्याला, म्हणून अपमानाची तुम्हाला तमा वाटते, लाज वाटते. दुसऱ्याच्या बोर्डावर आपल्या बाया नाचतात 100-200 रुपयासाठी. त्याच्या पायाच्या टाचेला भेगा पडलेल्या असतात. त्या भेगा कोण बुजवणार? त्या भेगा दाखवणे म्हणजे काय तुमची इज्जत काढण्यासारखं नाहीये. आमच्याही नाथपंथी, डवरी, गोसावी समाजातल्या स्त्रिया भीक मागतात. भीक मागता मागता त्यांना अनेक प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. हे सांगितल्याने या जातीची इज्जत जात नाही, तर इज्जत वाचण्याचे काही प्रयत्न सुद्धा होतील. अशा स्त्रियांची मुलं शिक्षण शिकतील, समाज डोळे भरून पाहतील. ज्यांनी या समाजामध्ये बदल केला आहे त्यांच्याशी संगत धरतील आणि आपला उलगुलान जारी ठेवतील. या व्यवस्थेच्या विषयीची जी आपली लढाई आहे ती जारी ठेवतील. नाथपंथी, डवरी, गोसावी समाजामध्ये सर्वात जास्त भिणारा समाज जो आहे तो हा समाज आहे. तो पोलिसांना खूप घाबरतो, कारण पोलीस नाही ते प्रश्न विचारतात आणि नाही त्या गोष्टीची झडती घेतात. तुम्ही रमेश काळे यांचं पारधी हे पुस्तक वाचलं असेल.
किंवा भास्कर भोसलेंचं दैना वाचलं असेल. पोलीस काय त्रास देतात, पोलीस कोणाचे रक्षक असतात, पोलिसांना बघून कोणाला हायचं वाटतं आणि पोलिसांना बघून कोणाची चड्डी ओली होते, का होते, हे बोललं गेलं पाहिजे, हे सांगितलं पाहिजे. हे कोण सांगणार? आपल्याला असं जीवन जगायला लावणाऱ्या व्यवस्थेला लाज वाटली पाहिजे. आपण काय करणार? हे चोरटा, आम्हाला म्हणत नाही चोरटा, जग आम्हाला चोरटा म्हणून ओळखतं. जग आम्हाला काय म्हणून ओळखतं हे आम्ही सांगितलंच पाहिजे ना. काही लोक म्हणतात की आपण क्षत्रिय आहोत, आपण देवाचे पुजारी आहोत, आपण नाथ संप्रदाय आहोत ना. पण आता काय आहे? 2 वेळच्या नव्हे तर एकाही वेळच्या अन्नाची भ्रांत असलेला आपला समाज समुदाय आहे. कष्ट आणि कष्ट आणि कष्ट करणारे, जग सुंदर करणारे आपले हात आहेत. वडार समुदायाने या जगातल्या अत्यंतिक सुंदर सुंदर इमारती बांधल्या. महाराणा प्रतापाच्या सैन्यामध्ये पारध्यांनी कमालीचं शौर्य गाजवलं. वाट्याला काय आलं? भारतीय जाती व्यवस्थेमध्ये तुम्हाला जातीविषयी बोललंच पाहिजे, तुमच्या जातीच्या त्रासाविषयी बोललंच पाहिजे. जातीचा अपमान होतो, जात भाग पडते, पडलीच पाहिजे ना, तिचा अपमान झालाच पाहिजे. आपल्या स्वतःच्या जातीमध्ये तर किती प्रकारची समता असते. कोण 11 माशी, कोण 12 माशी. हे जयराज राजपूत यांचं बायोग्राफी वाचून पहा. राजपूत भमटा या जातीत जन्म घेतलेल्या या युवकाला काय प्रकारच्या यातना जातीकडून पण झाल्या आणि बाहेरून पण झाल्या. तर या सर्व आत्मकथनाचा मी साकल्याने विचार केला. थोडी निर्भयता आली. स्वतःविषयी, स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या घटनाविषयी सांगण्यासाठी पण एक निर्भयता यावी लागते. आता भीती वाटते की हे कसं सांगावं, हे सांगावं कसं. म्हणजे कडू औषध आपण घेतो कॅप्सूल लावून, तसं पण सांगता येत नाही आत्मकथन. आत्मकथन जसं घडलं असंच सांगावं लागतं, त्याच फॉर्म मध्ये सांगावं लागतं. तरच ते लोकांपर्यंत पोहोचेल, तरच ते बदलासाठी उद्युक्त करेल, बदल घडण्यासाठी उद्युक्त होईल. गुडी गुडी लिहिणारी आत्मकथन ही आत्मकथन नसतातच. ते स्वतःची प्रशंसा करणारी आत्मकथन ही आत्मकथन कधी नसतात. जसं घडलं तसं सांगण्याचा प्रयत्न करा. जो प्रसंग तुमच्या अंगावर जसा गुदरला होता तसा सांगायचा प्रयत्न करा. यूपी बिहारच्या खेड्यामध्ये फिरता फिरता आमच्या पालावर बलामत आली. बलामत म्हणजे संशय असतो की तुम्ही चोर आहात, लुटेरो आहात, डाकू आहात, डकैती करण्यासाठी आमच्या खेड्यामध्ये आलेला आहात. अशी बलामत रात्री 12 वाजता आली. आधीच 20-25 किलोमीटर दररोजचा प्रवास करून करून आमची पालं थकलेली होती. फक्त 4, 5, 7, 10 तासासाठी आम्ही तिथे राहणार होतो. पालकाठी दिली, कुठून कुठून जळान आणलं, 3 दगडं आणली, चुली पेटवल्या, लहान मुलांना खाऊ घातलं, म्हाताऱ्या माणसांना खाऊ घातलं आणि रात्री 12 वाजता नुकतंच अंग टेकत नाही तो वर 5 पालामध्ये मिळून आमची
माणसं होती. त्या 30 माणसाला रात्री 12 वाजता गराडा घातला. हुंग बुंग बुंग गाड्यांचा आवाज आला. त्यांच्या बॅटऱ्या आमच्या पालावर चमकल्या. ते स्वतः अंधारात असल्याने आम्हास कळत नव्हते, पण आम्ही मात्र त्यांच्या प्रकाशात होतो. ते आमच्या अंधारात होते. खडबडून जागे झालो. झोपलोच नव्हतं खरं म्हणजे. तर ते होते पोलीस. 5-6 गाड्या, हातात दंडे. उठो भैंचोद, मादरचोद, कहाँ से आए हो, कहाँ जा रहे हो, ये परवाना दिखाओ, कितनी औरत है, कितने बच्चे हैं, कितनी लड़कियां हैं, कितने बूढ़े हैं, कितने तरुण हैं, कितने बर्तन हैं, कितना पैसा है, ये सोना कहाँ से आए, ये गले में क्या है. अशा हजारो प्रकारच्या चौकशा त्या रात्रीच्या 12च्या अंधारात सुरू होत्या. 2 तास चौकशा झाल्यानंतर त्यांना कळालं की हे लोक चोर नाहीत, पण तरीही त्यांनी हुकूम दिला की अब्बी के अब्बी चले जाओ. पुन्हा ती पालकाठी मोडली, गाढवं शोधून आणली, त्यावर वजन लादलं आणि पुन्हा पुढे चाललो. पुढे कुठे? मागेच. मागे कुठे? पुढेच. रस्ता कसला? दिसल तसं पुढे 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 जात राहिलो. कदाचित त्या 2 वाजता कुठे एखादी वाडी असेल, थोडीशी वस्ती असेल, त्या वस्तीमधल्या कुणीतरी माणूस रात्री उठला असेल, कुणीतरी स्त्री रात्री उठली असेल, त्यांनी आम्हाला पाहिलं असेल रस्त्याने चालताना, तर त्यांना नक्कीच हे भूताचा तांडा चालला आहे. 20-25 माणसं ना, 5-7 गाढवं असतील, 2-3 घोडी आहे, 10-12 गाया होत्या, लहान लहान लेकरं. कोणाच्या पायात चप्पल आहे किंवा कोणाच्या पायात चप्पल नाही, आणि ते त्या छोट्या रस्त्याने आपण कुठे चाललो आहोत हेच माहिती नाही, पण सूर्य उगवेपर्यंत चालायचं आहे. हमारी हद्दी से निकल जाओ. तर काय माहिती आम्हाला कोणती त्यांची हद्द आहे. बिहार मधली गोष्ट आहे. असे अनेको अनुभव आजही आमची जमात घेते आहे. तिचं स्वरूप बदललेलं आहे. पूर्वी गाढवांवर प्रवास व्हायचा, सामान गाढवांवर लादून पुढे जायचो. आज त्याच्यामध्ये घोडी आली, पुढे घोडीही गेली, आणि गेल्या 15-20 वर्षांमध्ये प्रत्येकाने आता छोटासा रथ बनवलेला आहे, आणि त्याला आपली एचडीचं इंजिन जे आहे किंवा रिक्षा आहे, ते रिक्षाची मोडतोड करून रथ बनवलेला आहे, आणि त्या रथातून ते पुढे जातात. पहिली जे 2-4 कुटुंब असायचे, आता ते कुटुंब विखुरली गेली, आणि गाडीत पेट्रोल टाकून ते जिथून भुसकावलं तिथून ते पुढे जात राहतात. जात राहण्याचं प्रमाण तेच आहे, फक्त त्यांचं यातायातचं साधन, पुढे जाण्याचं साधन बदललेलं आहे. या सर्व साधनाचा धांडोळा घेण्याचा, या सर्व मुक्कामाच्या ठिकाणाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न या आत्मकथनामध्ये मी केलेला आहे, स्वकथनामध्ये मी केलेला आहे. महाराष्ट्रातून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत कशी मजल मारतो आम्ही, तेव्हा तो रूट काय असतो. सपोज माझं गाव सांगोला आहे, जिल्हा सोलापूर. सांगोल्यातून पंढरपूर, पंढरपूर पासून पुढे बार्शीकडे, तिथून पुढे नगरच्या मार्गे, जळगावच्या मार्गे, बरानपूरच्या मार्गे बाँड्री ओलांडतो महाराष्ट्राची. युपीत प्रवेश होतो, एमपीत प्रवेश होतो, नंतर दिल्ली मार्गे हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रवेश होतो. हा झाला एक मार्ग. त्यातली लहान 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 गावं मी माझ्या आत्मकथनात सांगितलेली आहे. एक मार्गे तुम्ही 6 पाय, 7 पाय, 3 डोळे, 3 शिंगे,
दोन योनी असलेल्या गाया किंवा दोन वसंडी असलेले बैल बघितले असते. छोटासा रथ असतो, त्या रथामध्ये ही जनावर असतात. आपली जी कॉमन गाय आहे त्यापेक्षा निम्मीच असते, म्हणजे शेळी किंवा मेंढीपेक्षा मोठ्या गाया असतात. ओरिसामध्ये पाण्याच्या फॉल्टमुळं तिथे काही अशी जनावरं डोंगरी इलाक्यामध्ये जन्माला येतात. निसर्गाच्या चमत्कारामुळे हे सगळं घडत असतं. या जनावराला आम्ही भिकेचं साधन बनवतो आणि ही जनावर आम्ही गावोगाव भारतामधल्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये फिरवतो कि ये भगवान का असली रूप है, ये भगवान का चमत्कार अपने द्वार पे आया है, इसको देख के आप अपना पुण्य कमाओ. ये 3 आंख वाला शंकर भगवान का नंदी है, ये आपसे मिलने आया है, इसे देख के पुण्य कमाओ और इसको खाने के लिए कुछ दे दो. खरं तर ते जे आव्हान असतं ते आमच्यासाठी खाण्यासाठी असतं. त्याच्यातून जे काय पैसे मिळतात त्या पैशावरून पुढे जायचं. कुणीही घर बांधू शकत नाही या पैशातून आणि कुणीही आपल्या उदरनिर्वाहातून सरप्लस ठेवू शकत नाही. नाथपंथी डवरी गोसावी समाजाची भारतातील लोकसंख्या साधारणतः 5 लाखाच्या आसपास असावी. शिक्षणाचं प्रमाण 1% 90 तर अर्धा टक्क्याहून पण कमी आहे. 5 लाखामध्ये एकूण भारतामध्ये नोकरीला असलेले, शिक्षण शिकत असलेले 1000 पेक्षा जास्त लोक नाहीत. एकूण टोटली 10 ते 20 स्त्रिया नोकरीला असतील, शिक्षण शिकलेल्या असतील. अशा रूट नसलेल्या जमातीचं रूट शोधण्याचा प्रयत्न या माझ्या स्वकथनामध्ये मी केलेला आहे. आपण तो जरूर वाचावा. मनोविकास प्रकाशन त्यानिमित्ताने आपल्याशी नंतर संवाद साधणारच आहे. प्रकाश चव्हाण यांचं उदयी नावाचं जी बायोग्राफी आहे, या उदयी नावाच्या बायोग्राफीच्या ब्लरवर जे लिहिले ते फार महत्वाचं आहे. अशिक्षण, दारू, चोऱ्यामाऱ्या आणि रूढी परंपरेची उदयी म्हणजे वाळवी लागलेला पारधी समाज आजही बहुतांश त्याच मानसिकतेत जगतो आहे. अशा या शापित समाजातील एक बाप आपल्या मुलाच्या शिक्षणाचा ध्यास धरतो. मुलाच्या शिक्षणासाठी सारे कष्ट झेलतो. मुलाला मात्र शिक्षणाचा तिटकारा आहे. रडत खडत मुलगा 10वी पर्यंत पोहोचतो. 10वी नापास झाल्यावर बाप मुलाचे नाव टाकतो. येता जाता साऱ्या समोर मुलाला बोल लावतो. बापाचं हेच वागणं मुलाला जिद्द निर्माण करतं. मुलगा पदवीधर होतो, शिक्षणाचं महत्त्व समजतो आणि समाजातील लोकांनाही शिक्षणासाठी प्रवृत्त करू लागतो. अशिक्षित आणि दुर्लक्षित समाजातल्या मुलाबापातला हा संघर्ष त्यासोबत आहे पारधी जीवनाचं भेदक वास्तव. उदयी म्हणजे वाळवी. पारधी जीवनाला लागलेल्या वाळवीचं चित्रण हे प्रकाश चव्हाण यांच्या या स्वकथनात तुम्हाला पाहायला मिळेल. हे स्वकथन मी बारकाईने वाचलेलं आहे. यातल्या जमेच्या बाजूचा उपयोग मी माझं बायोग्राफी लिहिताना केलेला आहे की कसं बाप लेकांमधला संघर्ष तयार होतो आणि पुन्हा तो सुसंवादात कसा परिवर्तित होतो. त्याला काही वेळ जातो. तर हे सुद्धा सुंदर असं आत्मकथन आहे. आपण केव्हा तरी या भटक्या मुक्तांच्या आत्मकथनाचा वेध घ्यावा, त्याचा अभ्यास करावा. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम काही आत्मकथनांचे मुखपृष्ठ दाखवत आहे आणि त्यांच्या ब्लरवर काय लिहिलेलं आहे ते सांगत आहे. रावजी राठोड आडनावावरून तुम्हाला कळेल की हे बंजारा समाजाचं आत्मकथन आहे. तांडेल हे आत्मकथन
वाङ्मयाला मिळालेले एक वेगळे परिमाण आहे. लोकगीत, वाक्यप्रचार व म्हणींनी लगडलेली ही संस्कृती साहित्यकृती लोकसाहित्याच्या अभ्यासकासाठी संदर्भग्रंथ ठरणार आहे. याही आत्मकथनामध्ये ज्या प्रकारच्या त्यांच्या समाजातल्या संस्कृतीच्या गीतांचा उल्लेख येतो, तसंच नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या सुद्धा मध्ये काही स्त्रिया वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या रिच्युअलच्या वेळेस काही गीत कवन गात असतात. तोही प्रयत्न मी माझ्या आत्मकथनामध्ये केलेला आहे की माझी आजी खूपदा रात्री झोपताना, आम्हाला थापटून झोपताना वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हणत. ती गाणी आम्ही आमच्या आयुष्यात कधी ऐकलेली नव्हती. तर त्या गाण्यांचा विशेष उल्लेख मी माझ्या या स्वकथनात केलेला आहे. माझी आई वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या फंक्शन्स मध्ये जमातीच्या पालापालावर त्या गोष्टीचा उल्लेख करायची. आई वडील कफलक जीवन जगत असल्यामुळं त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मानापानाला सामोरं जावं लागायचं. विशेषतः लग्न सारख्या समारंभामध्ये त्यांच्या अंगावर सोनं नसायचं माझ्या आईच्या अंगावर. त्यामुळे तिला जो अपमान सहन करावा लागायचा आणि त्या अपमानातून तिला हे कळायचं की माझी मुलं शाळा शिकतायत आणि या बाईची मुलं शाळा शिकत नाहीत आणि अंगावर सोनं आहे. तेव्हा आई त्यांना ज्या पद्धतीने फटकारे मारायची साहित्यातून, ते फटकारे सुद्धा मी माझ्या या स्वकथनात आणलेली आहेत. ज्याला आपण टोमणे म्हणतो, त्या जातीतल्या स्त्रिया आईला टोमणं मारायच्या सोनं अंगावर नाही म्हणून, आणि आई त्यांना टोमणं मारायची की माझं बाळ केव्हा तरी साहेब होईल आणि तुझं भीकच मागेल. या असे ते टोमणे असायचे. अत्यंतिक सुंदर टोमणे आहेत ते. खरं तर तो एक वेगळ्या प्रकारचं साहित्य होईल, त्याचा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. शिवाजीराव ठोंबरे यांचं हे डोंगरा पल्याड नावाचं बायोग्राफी आहे. धनगर समाजाचं, त्यांच्या मेंढ्या शेळ्या यांच्याविषयीचं, आपण त्यांच्या फिरस्तीच्या विषयीचं विश्व जाणून घ्यायला हेही पुस्तक उपयोगाचं आहे. त्यातलं साहित्य, त्यातली संस्कृती, मेंढ्याच्या मागच्या जीवनाचा उलगडणारा अर्थ हे यातून आपल्याला जास्तीत जास्त समजेल. त्याचाही मी काही उपयोग केलेला आहे. रामचंद्र नलावडे यांचा झगडा हे आत्मकथन आहे. बहुतेक हे वडार समुदायाचं असावं आणि त्यांना जे शिकवलं, लोकांनी शिकवलं, वेगवेगळे अर्थ आहे त्याला. परिस्थितीमुळे माणसं वाईट वागतात, यात त्यांचा काही दोष असत नाही. या खडतर जीवनात, या खडतर दिवसात जी मला चांगली माणसं भेटली त्यांच्यामुळे मी आज जिवंत आहे. बौद्ध, मराठा, मुस्लिम, ब्राह्मण या मंडळींनी मला भरभरून प्रेम दिलं. संकटाच्या वेळी माझ्या मदतीला धावून आले. त्या सर्वांचा मी आजन्म ऋणी आहे. त्यांच्याबद्दल मी या आत्मकथनामध्ये आवर्जून लिहिलं आहे. मी जगलो ते भरभरून जगलो. मिळमिळीत आणि रटाळ आयुष्य माझ्या वाट्याला आलं नाही. आता माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही. सुळाची भावना तर बिलकुल नाही. जे दुःख माझ्या वाट्याला आलं तेच मी या आत्मकथनामध्ये लिहिलं आहे. कुणाबद्दल सूडबुद्धीनं लिहिलं नाही. यातील काही घटना पुढे मागे झाल्या असतील, काही पात्रांची मी नावं बदललेली आहे. आत्मकथन आहे, परंतु आत्मकथनामध्ये आपल्या खूपशा क्रुशियल अशा बाबी असतात. त्याच्यावरून पोलीस केस वगैरे होऊ शकतात. म्हणून काही प्रकारची खबरदारी यांनी घेतलेली आहे, नलावडे सरांनी. तशीच खबरदारी काही बाबतीमध्ये, फार नाही पण
थोडीशी खबरदारी मला पण घ्यावी लागलेली आहे. सिद्धार्थ पारदे, आडनाव ऐकूनच तुम्हाला कळलं की पारदे जातीचा आहे. कॉलनी नावाचं त्यांचं बायोग्राफी सुद्धा फार उत्तम आहे. सचिन तेंडुलकरच्या सहवासात त्यांचं आयुष्य बऱ्यापैकी गेलेलं आहे, पण ते एक पारधी सिक्युरिटी गार्ड म्हणूनच गेलेलं नव्हतं, पण आज त्यांचं स्थान बऱ्यापैकी मोठं आहे. तर त्यांचा तो जो प्रवास आहे, तो प्रवास यात आलेला आहे. आपण ते जरूर वाचावं. अशी अनेक प्रकारची बायोग्राफी माझ्याकडे आहेत. पण आता नुकतंच आमचे एक मित्र अशोक जाधव यांचं गेल्या 4 वर्षामध्ये एक बायोग्राफी आलं, भंगार नावाने. ते फार महत्वाचं. ते एक हाती वाचून जरी काढलं तरी सुद्धा आपल्याला फार महत्वाचं वाटेल. या पुस्तकाच्या आतापर्यंत 5 आवृत्त्या येऊन गेलेल्या आहेत. 2017 पासून आजपर्यंत 5 वर्षामध्ये 5 आवृत्त्या येऊन गेलेल्या आहेत आणि अत्यंतिक वाचनीय असं आहे. त्याचं ब्लर फार महत्वाचं आहे. मी अशा समाजात जन्माला आलो होतो की जिथल्या लोकांचं उकिरडा हे जीवन होतं. मी उकिरड्या शेजारी जन्मलो, तिथेच वाढलो. त्याचं उष्ट शिळं इतरांनी फेकलेलं अन्न उचलून ते पोटात ढकलत भंगार गोळा करून ते विकून त्यावर शाळेसाठी एक एक पुस्तक वही गोळा करत शिकत गेलो. ते शिक्षण घेणं सोपं नव्हतं. अंधश्रद्धा, रूढी, परंपराशी, जाती पंचायतीशी लढा देत आज इथपर्यंत पोहोचलो. भंगार गोळा करून शिक्षण घेतलेल्या गोसावी समाजातला मी पहिला शिक्षक. गोसावी समाजातल्या पहिल्या शिक्षकाचं हे आत्मकथन आहे. इतका मोठा समाज आहे, त्याची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये किमान 5-6 लाखापेक्षा जास्त आहे. त्या 5-6 लाख गोसावी समाजातला हा पहिला शिक्षक आपण जरूर वाचावं. आणि नुकतंच माझे मित्र कालिदास शिंदे यांचं हे झोळी नावाचं आत्मकथन आहे. नाथपंथी डवरी गोसावी समाजामध्ये जन्म घेतलेला, नुकतीच PhD केलेला, संघर्षात ज्याचं आयुष्य गेलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या शोधत शोधत आई वडिलांना साथ देत देत बालपणापासून कालिदासने आपला प्रवास पूर्ण केला आणि त्याच्यासोबतच उतराई म्हणून आपल्या जीवनाची कथा त्यांनी सांगितलेली आहे. हे आत्मकथन आत्ताच आलेलं आहे, त्यामुळे आपणही अशा आत्मकथनाचा जरूर धांडोळा घ्यावा. ते म्हणतात, जोडी हे आत्ममनोगत म्हणजे भिक्षेकरी समाजातील पालावर वाढलेल्या लहानग्या कालिदास ते टीस या संस्थेतून डॉक्टर कालिदास शिंदे होईपर्यंत त्यांच्या अक्षरवाटेच्या यातनाचा प्रवास. हे श्यामल गरुड जे मुंबई विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकवतात, त्यांनी जे ब्लर्ब लिहिलेलं आहे त्यातलं मी वाचतो आहे. डवरी गोसावी समाज मुळात अवैदिक, स्वतःला नाथ सर्परूपी नागवंशी म्हणजे काळ भैरवांचे वंशज मानतो. गाव कुलदैवत श्री काळ, श्री भैरवनाथ व तत्सम नाथ ज्योतिबा तुळजाभवानीचा गावोगावी जाऊन गोंधळ जागरण विधी करीत पारंपरिक लोककलेच्या जगावर पोचलेला, पण पुढे वैदिक धर्माच्या जोखडाखाली या मूळ मातीतल्याच माणसांच्याच खांद्यावर भिक्षेची झोळी आली. पुढे हा समाज उपरा भटका झाला. हे त्यांनाच कळले नाही. आता खांद्यावरची हीच झोळी या भटक्यांचा वर्तमान धोक्यात आणत आहे. या आत्मकथनाच्या झोळीत सडलेल्या जाती व्यवस्थेने नागिवलेल्या मानवी समुदायाचे मुखरुदन आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक राजकारणाने कलंकित केलेल्या मानववंशशास्त्राची बाराखडी सुद्धा आहे. त्याचबरोबर याच झोळीत पुरोगामी महाराष्ट्रात भटक्यांना खुलेआम दगडांनी ठेचून मारणाऱ्या परंपरावादी दहशतवाद्याची झुंडेही आहे. हे आपल्याच मातीतील सहोदर भावंड भिक्षा पात्र पडेल त्याच जागेवर जगतात, पण ते का फाट्यावर मारत नाहीत. हे मागत्याचं जीवन, ही वेदना सतत पाठलाग करते. जगण्याच्या केविलवाने अपरिहार्य डगऱ्याखाली हे रूढी परंपराचं सैतान
त्यांना नाचवते दारोदारी. या भयावह वर्तमान उच्च विद्याविभूषित कालिदासने भारतीय नागरिकत्वाचे कुठले गोडवे गावेत, जो PhD झाल्यावरही आईने मागून आणलेल्या झोळीवरच जगतो. पण भविष्यातही जर का डॉक्टर कालिदास शिंदे यांच्या खांद्यावर ही झोळी आली तर एवढं शिकून उपयोग काय? हे आत्मकथन संपल्यावरही असंख्य प्रश्नांच्या इंगळ्या अंतर्बाह्य मनाला डंक मारत शून्याच्या दारात आणून उभं करतात. ज्या संस्कृतीचे इथे गोडवे गायले जातात तिथेच हा दारिद्र्य आणि यातनांचा महापूर वाहतो आणि पुरोगामित्वाची बाजिंदी टिंकी मात्र सभा संमेलन, चर्चासत्रात आणि कागदावरच सर्वत्र थुई थुई नाचताना दिसते. मित्र हो, आत्मकथन लिहिण्यामागची एक भावना ही असते की या समाजाचं जीवन बदलावं, जे दाहक आहे ते बदलावं, जे परंपरेच्या गर्तेत रुतलेलं आहे ते बाहेर यावं आणि माणसांनी माणसांना माणुसकीसारखी वागणूक द्यावी. मित्र हो, एवढं मोठं शिक्षण शिकून सुद्धा काही जमातीच्या वाटेला पुन्हा भिक्षा झोळीच येते. ते बदलायला हवं. जर ही अशा प्रकारची आत्मकथनं लोकांमध्ये पसरली तर लोकांना वाटेल की बाबा एवढं शिक्षण शिकूनही काय होत नाही. तर शासनाने बदलणं आवश्यक आहे. शिक्षण शिका शिका शिका, शिक्षण वाघिणीचं दूध आहे, बरोबर आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले, बरोबर आहे. मग जी विद्या आहे त्या विद्येला ऑटोमॅटिकच मुक्तीचं भान असत नसतं. विद्यामध्ये मुक्ती अनुश्रुत असते असंही नसतं. तर विद्येला मुक्तीची जोड असल्याशिवाय ज्ञान ऑटोमॅटिक मुक्तीवादी नसतं. ज्ञानाला मुक्तीशी बांधलं गेलं तरच ज्ञान बंधमुक्तीकडे घेऊन जातं. जगभरामध्ये शिक्षण व्यवस्था शासन आपल्या हातात ठेवत असतं. जगातल्या सगळ्या शिक्षण व्यवस्था त्याच्या प्रणाल्या शासनाच्या हातामध्ये आहेत, शास्त्यांच्या हातामध्ये आहेत, उच्च जातीयांच्या हातामध्ये आहेत. त्याच्यामुळं ज्ञान आपोआप मुक्तीवादी असत नाही. चळवळ, संघर्ष, पुरोगामित्व, भौतिकता या गोष्टी अत्यंतिक आवश्यकता आहे. म्हणून दलित, आदिवासी आणि भटक्यांच्या ज्या पिढ्या शिकतायत त्या पुन्हा शासनाला शरण जात आहेत. तर सावध असा या प्रकारच्या शिक्षणापासून, सावध असा आपल्याला बंधमुक्तीकडे जायचं आहे. सावध असा आपल्याला कोणाला बंधनात टाकायचं नाही. आपल्याला जाती व्यवस्था संपवायची आहे. जाती व्यवस्थेचा भाग बनत पुढे जायचं नाही. जाती व्यवस्था स्वतःमध्येच अत्यंतिक करकचून बांधलेली असल्यामुळं तिचा भेद करणे, तिच्या गाठी सोडणे, तिला छिन्न छिन्न करणे आवश्यक आहे. भारतामध्ये जेवढ्या जाती आहेत तेवढे गट आहेत. 7,000 पेक्षा जास्त जातींची नोंद झालेली आहे, तेवढे गट आहेत. आणि प्रत्येक जातीचे किमान 1000 गट असतात. त्यामुळे विचार करा की भारतामध्ये किमान 1 कोटीच्या आसपास गट आहेत, तट आहेत. त्याच्यामुळं जे जाती व्यवस्थेने दबलेले जे लोक आहेत या लोकांची मुक्ती फार अवघड गोष्ट आहे. माझ्या आत्मकथनाच्या निमित्ताने मी या गोष्टीचा विचार करायचा प्रयत्न केलेला आहे. आपण ते आत्मकथन वाचून मला नेमकं कळवावं, जरूर कळवावं. मी त्याचा विचार करेन. माझं आत्मकथन हे माझ्या गेल्या 50 वर्षाच्या चिंतनाचं फळ आहे. ते जेव्हा आपल्या हातात पडेल त्याची चिकित्सा आपण जरूर करावी. उलगुलान एक साहित्यिक चळवळ आणि त्याचे अनेक सभासद, त्यातले डाकोरे सर, सकाराम डाकोरे सर यांनी मला
इथं माझ्या आत्मकथनाच्या विषयी बोलायला बोलवलं. त्यामुळं मी इथं आपल्याशी भटक्या विमुक्तांच्या आत्मकथनावर आणि विशेष करून माझ्या देशोधडी या आत्मकथनावर मी आपणाशी हितगुज साधलं. आणि मी या हितगुजानंतर इथं आपली रजा घेऊ इच्छितो आणि आपणाला धन्यवाद देतो की आपण वेळात वेळ काढून हे माझं तासाभराचं मनोगत, माझं सोगत आपण ऐकलं. आपण नाथपंथी डवरी गोसावी या भटक्या जमातीच्या साहित्य, संस्कृती, प्रथा, परंपरा, जात पंचायती, त्यांचं भटकणं, त्यांचे त्या रूट्स म्हणजे मार्ग जे आहेत त्या मार्गाचे जे फाटे आपण जाणून घ्यावेत एवढी विनंती करून मी इथे थांबतो आणि सर्वांना शुभरात्री, शब्बा खैर, जय गुलगुलान, जय शेवा.